मज़ा आया। और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को। नमस्कार मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे आपण कॅपकट ॲपनेच एडिट करणार आहोत, पण समजात अलग म्हणजे अलग एडिट करणार आहोत की काहून की आपले शिवजयंती येत आहे मित्रांनो, म्हणून आपण शिवजयंतीचा व्हिडिओ एडिट करणार आहोत कॅपकट ॲपने. कॅपकट ॲप डाउनलोड केलं नसेल तर आपल्याला जायचं आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे कॅपकट ॲप. कॅपकट ॲप डाउनलोड केल्यानंतर आता सुपर VPN कनेक्ट करून घ्यायचं आहे डाउनलोड करून, आणि आपल्याला कॅपकट ॲप ओपन करायचं आहे. कॅपकट ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला थोडा असा इंटरफेस बघायला मिळणार आहे. तर आता आपल्याला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला सगळ्यात आधी आपल्याला फोटोजवर जायचं आहे. फोटोजवर गेल्यानंतर आता मटेरियलमध्ये जो फोटो दिला होता ते ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, अशा क्रमानुसार हे व्हिडिओ ॲड करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारचे ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला ॲडवरती क्लिक करून ॲड करायचे आहेत. ॲड केल्यानंतर आता आपल्याला मित्रांनो ॲड करायचे आहेत. ॲड केल्या अशा प्रकारचे ॲड केल्यानंतर तर आता आपल्याला ह्याचा रेशो 9:16 अशा प्रकारचा ठेवून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला ह्याचं झूम करून घ्यायचं आहे अशा प्रकारचं. तर हे व्हिडिओ बसलेले आहेत मित्रांनो. आता आपल्याला मी सॉन्ग जो दिला होता मित्रांनो, आपल्याला ते प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून ॲड करायचं आहे. अशा प्रकारचा ॲड करून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, आता हे जो दिसत आहे मित्रांनो, ह्याची साईज आपल्याला अशा प्रकारची वाढवायची आहे. आणि बरोबर मित्रांनो म्युझिक आपली बसली पाहिजे मित्रांनो, अशा प्रकारचं आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारचं झालेलं आहे. आता आपल्याला टेक्स्ट टाकायचं आहे मित्रांनो, अशा प्रकारचं वाढून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला बीट द्यायचे आहेत मित्रांनो. बीट देण्यासाठी आता आपल्याला इथे 1 सेकंदाला यायचं आहे. आणि आता अशा प्रकारे दोन्ही बोटांनी झूम करायचं आहे. झूम केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, आता तुम्हाला दिसत असेल 28, इथे 27 आहे मित्रांनो, आणि इथे 28F आहे मित्रांनो. तिथे आपल्याला एक बीट द्यायची आहे अशा प्रकारची म्युझिकवरती. अशा प्रकारची म्युझिकवरती क्लिक करायचं आहे. म्युझिकवरती क्लिक केल्यानंतर आता बरोबर 28Fला अशा प्रकारची ॲड बीटवरती क्लिक करून बीट द्यायची आहे. अशा प्रकारची बीट द्यायला तर आता आपल्याला इथे एक बीट दिल्यानंतर 2 सेकंदापाशी यायचं आहे. आणि आता आपल्याला इथे 5F दिसत असेल, 5F पाशी एक बीट द्यायची आहे अशा प्रकारची. तर आता आपल्याला म्युझिकवरती क्लिक करून आपल्याला बीटवरती क्लिक करून ॲड बीटवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारचं बीट दिलेली आहे मित्रांनो. तर आपली एक मित्रांनो, तर आता आपल्याला अशा प्रकारचं झूम करून घ्यायचं आहे. झूम करून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे 10च्या पुढे आपल्याला 15च्या पुढे आपल्याला 16 बघायला मिळणार आहे मित्रांनो. अशा प्रकारचं 16 इथे आहे दिसत आहे. इथे एक बीट मारायची आहे मित्रांनो. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला बीटवरती क्लिक करून ॲड बीटवरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, 4 सेकंदा लूक यायचं आहे. आता आपल्याला अशा प्रकारचं 4 सेकंदा लूक आल्यानंतर आता आपल्याला इथे झूम करायचं आहे. झूम केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला 4 असं फेमवर यायचं आहे. 4 फेम इथे दिसत असेल अशा प्रकारचं. आणि इथे बीटवरती क्लिक करून ॲड बीटवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारचं. आता एवढ्या बीट झाल्यानंतर आता आपल्याला मित्रांनो, आणि जे हे आहे मित्रांनो अशा प्रकारचं इतर अशा प्रकारचं बरोबर वाढून घ्यायचं आहे मित्रांनो. आता आपला जो फोटो आहे ते आपल्याला अशा प्रकारचा वाढून घ्यायचा आहे, अशा प्रकारचा बसवून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, आता आपल्याला टेक्स्ट द्यायचे आहेत मित्रांनो. आता आपल्याला पहिल्यांदा आपल्याला जी टेक्स्ट द्यायची आहे मित्रांनो, ती आहे आपली इथे टाईप करायचं आहे. आता आपल्याला इथे अशा प्रकारचं टाईप करून घ्यायचं आहे. टाईप केल्यानंतर आता आपल्याला मित्रांनो, आता आपल्याला इथे फॉन्ट्सवरती जाऊन आपल्याला एक फॉन्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारचा इतरोक आपल्याला हे फॉन्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारचा फॉन्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो. एक फॉन्ट सिलेक्ट करून घेतल्यानंतर आता आपल्याला, तर हे मी फॉन्ट सिलेक्ट करून घेतो अशा प्रकारचा. सिलेक्ट करून घेतल्यानंतर आता अशा प्रकारची इथे लोक ह्या बीट लोक साईज ठेवायची आहे. अशा प्रकारची बरोबर इथे लोक ठेवायची आहे साईज. आणि अशा प्रकारचं झूम करून घ्यायचं आहे. आणि इथून पुढे एक आपल्याला फॉन्ट्स आपल्याला टाईप करायचा आहे, टेक्स्ट टाकायचा आहे. तर अशा प्रकारचं टाईप करून घेतल्यानंतर आता आपल्याला राईटवरती क्लिक करून ॲड करायचं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारचं इथे बसून घ्यायचं आहे. आणि इथून पुढे एक टेक्स्ट टाकायचं आहे मित्रांनो. तर ते आहे आपला टाकून घेतो मित्रांनो मी पटकन. तर अशा प्रकारचं शिवजयंती टाईप करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला
फॉन्ट्सवरती जायचं आहे. फॉन्ट्सवरती गेल्यानंतर ह्याला हे फॉन्ट सिलेक्ट करून घेऊन आपल्याला अशा प्रकारचं झूम करून घ्यायचं आहे. अशा प्रकारचं झूम करून घेतल्यानंतर आता आपल्याला ह्याला कट मारून घ्यायचा आहे. अशा प्रकारचा कट मारून घेतल्यानंतर हे आपल्याला उरलेला पार्ट डिलीट करायचा आहे. अशा प्रकारचा डिलीट करून घेतल्यानंतर आता आपल्याला पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पहिल्या टेक्स्टवरती अशा प्रकारचं झूम करून घ्यायचं आहे. दुसऱ्या टेक्स्टवरती क्लिक करून अशा प्रकारचं झूम करायचं आहे. झूम केल्यानंतर तिसरा झूम केलेला आहे मित्रांनो. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला इथे अशा प्रकारचं सिलेक्ट करून आपल्याला इफेक्टवरती जायचं आहे. इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला ॲनिमेशनवरती येऊन आपल्याला हे जो ॲनिमेशन दिसत आहे हे आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. हे ॲड करून घेतल्यानंतर आता आपल्याला दुसऱ्या टेक्स्टवरती क्लिक करून आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. आणि आता आपल्याला इथे टेक्स्ट, तर आता आपल्याला डबल ॲनिमेशनवरती येऊन आपल्याला 19 फेब्रुवारीला आपल्याला हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारचं. आणि राईटवरती क्लिक करायचं आहे. आणि आता आपल्याला शिवजयंतीला आता आपल्याला ॲनिमेशनवरती जायचं आहे. तर आता आपल्याला हे सिलेक्ट करून घेऊन आपल्याला राईटवरती क्लिक करायचं आहे. राईटवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला ह्याला कलर लावायचे आहेत. तर आता आपल्याला पहिल्या ह्याच्यावरती जायचं आहे. आणि आता आपल्याला एक कलर सिलेक्ट तर आता आपल्याला इथे आपल्याला पिवळ्यावरती अशा प्रकारचं हे करायचं आहे. अशा प्रकारचं केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, आता आपल्याला राईटवरती क्लिक करायचं आहे. आणि आपल्याला अशा प्रकारचं ॲड करून घ्यायचं आहे अशा प्रकारचं. तर आता आपल्याला 19 फेब्रुवारीला आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला तोच आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो. तर आता मी पटकन ॲड करून घेतो मित्रांनो. तर आता अशा प्रकारचं आपण ॲड करून घेऊया. थोडं आपल्याला डीम झालेलं आहे मित्रांनो, म्हणून मी थोडं अशा प्रकारचं करून घेतो. अशा प्रकारचं भगवं करून घ्यायचं आहे मित्रांनो. आणि राईटवरती क्लिक करून ॲड करायचं आहे. तर हे वेगळं होत आहे मित्रांनो, म्हणून आपण डबल सिलेक्ट करू शकता. तर अशा प्रकारचं ॲड करून घेतल्यानंतर राईटवरती क्लिक करून आपल्याला हे करायचं आहे. आणि आपल्याला शिवजयंतीला जो आहे मित्रांनो, आता आपल्याला काय करायचं आहे, टेक्स्टवरती जाऊन आपल्याला तोच ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो. तर अशा प्रकारचं तोच ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारचं ॲड करून घेतल्यानंतर आता आपल्याला म्युझिकवरती ऑडिओवरती जाऊन बघायचं आहे की आपलं बरोबर बसलेलं आहे का नाही. आपल्याला ॲनिमेशन ॲड करायचं आहे. तर आता आपल्याला ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला पहिल्यांदा हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे पहिल्या ह्याच्यात. आणि आता आपल्याला दुसऱ्या ह्याच्यात यायचं आहे. दुसऱ्या ह्याच्यात आल्यानंतर आता आपल्याला हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला डबल तेच सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. आणि आता आपल्याला जो चौथा व्हिडिओ आहे त्याच्यावरती आपल्याला हे अशा प्रकारचं हेच ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला जायचं आहे, आपला वॉलपेपर होता पहिला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला लास्ट लुक जायचं आहे. लास्ट लुक गेल्यानंतर आता आपल्याला ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आता आपल्याला थोडं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. थोडा आपला उठून दिसला पाहिजे कलर म्हणून. अशा प्रकारचं थोडं इथे 23 ठेवायचं आहे मित्रांनो. थोडं असं कमी करून घ्यायचं आहे 6पर्यंत. तर अशा प्रकारचं इथे क्रोमावर जाऊन आपल्याला थोडं असं करून घ्यायचं आहे. अशा प्रकारचं करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला राईटवरती क्लिक करून आपल्याला समजा रेडी झालेला आहे मित्रांनो आता आपला व्हिडिओ. आता आपल्याला जायचं आहे शेअरवरती गेल्यानंतर आता आपला व्हिडिओ डाउनलोडिंगला सुरुवात करायची आहे. अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ बनवू शकता मित्रांनो. आणि आपल्याला स्टेटसला लावू शकता. तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, एखाद्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.